नमस्कार मित्रांनो, याच्या आधीच्या भागामध्ये 75व्या भागामध्ये आपण इंडेफिनिट फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये विल आणि शॅलचा उपयोग कसा करायचा हे समजून घेतलं होतं. आता त्याच्या पुढच्या भागामध्ये विल आणि शॅल यांचे विशेष उपयोग काय आहेत, विशेष उपयोग हे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि हेच कुचरेकर मास्टरचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला नुसतं इंग्रजी नाही तर इंग्रजीतले अनेक तपशील, बारकावे आणि खुब्या समजावून सांगणं. तर आता इथे आपण काही खुब्या आणि बारकावे समजून घेणार आहोत, ज्याच्यामुळे आपलं इंग्रजीचं आकलन अधिक समृद्ध होईल आणि आपलं इंग्रजी वापरणं हे अधिक आणि अधिकाधिक निर्दोष होईल. पहिला भाग बघा इथे, विनंती आणि सूचना करताना आय आणि वी साठी शॅल वापरावे. उदाहरणार्थ, आय शॅल वेट फॉर यू ॲट द स्टेशन. सूचना, मी स्टेशनमध्ये तुझ्यासाठी थांबलोय बरं का, थांबलेलो आहे भविष्य काळात. आत्ता मी नाहीये तिकडे स्टेशनमध्ये, मी जाणार आहे स्टेशनमध्ये, त्यावेळेला मी थांबलो असेल तुझ्यासाठी. Shall we join them in this party? हे वाक्य प्रश्नार्थ आहे, पण मुद्दा काय आहे की ही विनंती केली, नक्की नाही आपण जायचं का नाही ते, म्हणून प्रश्न विचारलाय. आणि म्हणून इथे आय हा करता आला, त्याच्या पुढे हे शॅल आलं आणि त्याच्या पुढे मुख्य क्रियापद आलं. इथे ही प्रक्रिया उलटी झाली. आधी हे कालदर्शक क्रियापद रादर मॉडल वर्ब आलं, त्याच्यानंतर करता आला आणि मुख्य क्रियापद. आपण या पार्टीमध्ये त्यांच्याबरोबर सहभागी व्हायचं का, ही विनंती किंवा सूचना. मला वाटतं बाबा तुम्ही सांगा का की मी तुम्हाला सूचना देते, तिथे पार्टी आहे, आपण जायचं का. वी शॅल लीव दिस प्लेस इन द मॉर्निंग. हे विधान नाहीये, ही सूचना आहे इतरांना. तंगमंग करू नका, उद्या सकाळी दुपारी 10:30-11ला उठू नका. आपल्याला सकाळी लवकर ही जागा सोडायची आहे. सूचना, इथे शॅल आलं. मात्र हे करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या दोन्ही ठिकाणी आय आणि वी वगळता दुसरं सर्वनाम येत नाही. आय शॅल ड्रॉप यू ॲट द सिग्नल, आय विल ड्रॉप यू ॲट द सिग्नल नाही म्हटलंय, सूचना आहे. हा पुढचा जो सिग्नल आहे ना, तिथे मी तुला सोडून, नंतर तू जा बाबा, तुझं पुढे जायचं ते. सूचना आहे. म्हणून निश्चय, तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी, निश्चय व्यक्त करण्यासाठी आणि तीव्र भावना, संताप असेल, दुःख असेल, अशा ज्या आपल्याला उचंबळून येणाऱ्या भावना त्या व्यक्त करण्यासाठी, आणि सार्वकालिक सत्य म्हणजे जे सत्य बदलत नाही, कुठल्याही काळात ते सत्य तसंच असतं, ते सांगण्यासाठी विल वापरायचं, शॅल नाही. त्याच्यातही गंमत आहे. तीव्र भावना आय आणि वीच्याच विलने व्यक्त होतात, इतरांच्या नाही. मात्र सार्वकालिक सत्य सांगताना कुठलाही करता असो, इथे ऍक्सिडेंट हा करता आहे, इथे मेन हे सर्वनाम करता आहे, इथे इन्फंट म्हणजे तान्ही बाळ हा करता आहे, इथे चिल्ड्रन म्हणजे मुले हा करता आहे. वी विल विन दिस मॅच, आम्ही मॅच जिंकणारच होता. निश्चय, वी विल, आय विल टेक रिव्हेंज, मला निश्चय दाखवायचा, मी ना रिव्हेंज, सूड, मी सूड घेणारच आहे, हा निश्चय दाखवण्यासाठी विल वापरा गेला. वी विल कॉन्कर दिस लँड, भूप्रदेश जिंकणे असं आपण मराठीत म्हणतो.
त्याला दुसरा शब्द आहे पादाक्रांत करणे, आपल्या पायाखाली आणणे, आपल्या मालकीचा करणे. त्याला कॉन्कर हा शब्द आहे इंग्लिशमध्ये. वी विल विन दिस लँड हे इंग्लिशमध्ये चालत नाही. वी विल कॉन्कर दिस लँड. उच्चार, स्पेलिंग आणि अर्थ नीट समजून घ्या. आय विल नॉट इन्सल्ट माय पेरेंट. बायको नवऱ्याचं डोकं खाते, काय तुझे आई वडील हे करतात ते करतात अमुक करतात, तर मग का बोलत नाही तू? धडा शिकव जरा त्यांना. दरवेळेला मला त्रास होतो त्यावेळेला नवरा म्हणतो निश्चय. आय नकारार्थी असला तरी इथे निश्चय दिसतो. निश्चय काय? मी माझ्या आई वडिलांचा अपमान करणार नाही. आय विल नॉट इन्सल्ट माय पेरेंट्स. पेरेंट हा आता सगळ्यांच्या परिचयाचा शब्द झालाय, परंतु त्याचा उच्चार हमखास पॅरेंट्स असा केला होता. म्हणजे प व अर्धचंद पॅरेंट्स. चूक. पेरेंट्स. पे पैसे ज्याला मिळतात पे ही मधला जो पे आहे तो पेरेंट. इथे बघा जे नेहमी घडणार आहे भविष्यातही आताही घडतंय ते सांगण्यासाठी सार्वकालिक म्हणून इथे सगळी वाक्य वेगवेगळ्या रंगाच्या खडूने लिहिलेली आहे. तीव्र भावना ज्या आहेत त्याच्यासाठी पिवळ्या खडूमध्ये लिहिलेलं आहे. नीट समजून घ्या. आता हे सार्वकालिक सत्य सांगण्यासाठी या वेगळ्या किरमिजी अक्षरात लिहिलेलं आहे. ऍक्सिडेंट्स विल हॅपन. अपघात ना घडत राहणार आहेत, तुम्ही काही करा ते सत्य बदलणार नाही. मेन विल बी मेन. पुरुष पुरुषच राहणार आहे, बदलणार नाही. काही झालं तरी पटकन तिकडे नजर मारल्याशिवाय राहणार. इन्फंट्स विल रेकग्नाइज देअर मदर्स. काही बाळं जी आहेत ना इतर कोणाला ओळखत नाही, पण ते कायम आईच्या कुशीत असतात आणि आईच्या अंगाखांद्या वाढलेली असतात. त्यामुळे अगदी 3-4 महिन्याचा बाळ आहे ना त्याला आपली आई दिसली की ते बोटकं पसरून लागे ह्या करून तिकडे जातं. रेकग्नाइज. ओळख पटणे. द इन्फंट्स विल रेकग्नाइज देअर मदर्स. जे काही बाळ आपल्या आयांना ओळखणार. इतर कोणाला भले नाही कोणी ओळखून देऊ, भले वडिलांना नाही ओळखणार, आजीला नाही ओळखणार, पण आपल्या आईला ते नक्की ओळखणार. भविष्य काय? चिल्ड्रन विल लाईक टू प्ले. कुठल्या मुलांना? आम्हालाही लहानपणी अभ्यास करायची काही फार मोठी आवड वगैरे नव्हती. कोणाला खेळायला आवडत नाही. चिल्ड्रन मुलांना कायम खेळायलाच आवडेल, अभ्यास करायला कोणाला नाही आवडत. खूप कमी 100 एखाद दुसरा जो म्हणेल नाही बाबा मला खेळायला नाही आवडत, मला फक्त अभ्यास करायला आवडत. तर याच्यावरनं लक्षात यावं सार्वकालिक सत्य सांगण्यासाठी विल वापरावं. याच्या आणखीन एक सूचना करणं गरजेचं आहे. हे विलच्या ऐवजी साध्या वर्तमान काळात, कारण सार्वकालिक आहे. मूल जन्माला येतं त्याच्यानंतर ते आईला ओळखायला लागतं. 3-4 महिन्याचं झाल्यानंतर ते 1 वर्षाचं होईपर्यंत आईला ओळखतच असतं. इथे विलच्या ऐवजी इन्फंट्स रेकग्नाइज देअर मदर्स. सार्वकालिक सत्य. हे वाक्य पण बरोबर. ऍक्सिडेंट डू टेक प्लेस और ऍक्सिडेंट्स हॅपन. टेक प्लेस आणि हॅपन दोन्हीचा अर्थ एकच. टेक प्लेस म्हणजे घडणे, एखाद्या जागेवर घेऊन जाणे असा त्याचा अर्थ नाही. शब्दशः अर्थ लावू नका. मेन विल बी मेन. इथे मेन आर मेन असं म्हटलं तरी चालेल. हे सत्य बदलत नाही. 100 वर्षापूर्वी पण पुरुष हे पुरुषांसारखेच वागले. त्यांचे जे अवगुण खोड्या त्या तशाच होत्या. त्यामुळे इथे विलच्या ऐवजी आर पण चालेल. इथे विल आणि ज्या म्हणींमध्ये ते स्थापित झालेलं आहे भाषेमध्ये तिथे ते विल वापरलेलं आहे, म्हणून इथे आपण हे सांगितलं. पण हे सार्वकालिक सत्य असल्यामुळे साध्या भविष्य काळाप्रमाणेच
साध्या वर्तमान काळातही हे वाक्य वापरलं तर चालेल, हे दोघांमधलं साम्य. शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं, इथे गफलत करून चालणार नाही, कारण इथे पूर्णपणे वेगवेगळे उद्देश आणि वेगवेगळ्या घटना आहेत. एक पहिली घटना जी आहे ज्याच्यामध्ये एक ठरवून करायची कृती आहे, प्लान्ड कन्फर्मेशन. प्लान्ड कन्फर्मेशन म्हणजे ही घटना या ठिकाणी घडवायचीच आहे किंवा या ठिकाणीच आयोजित करायची आहे हे ठरलेलं असतं. तिथे विल येतो. जिथे आयोजित करून ठरवलेल्या बेताप्रमाणे एखादी गोष्ट घडवायची असते किंवा घडायची असते, तिथे विल वापरायचं. टेस्ट मॅच विल नॉट टेक प्लेस विथ पाकिस्तान, हे ठरवलेलं आहे. तुम्ही आमच्याकडे हे पाठवणार, अतिरेकी पाठवणार, काश्मीरमध्ये काही ना काहीतरी उपद्व्याप करत राहणार, आमच्याकडे बॉम्बस्फोट करणार, तुम्ही आमच्याकडे खेळायला येऊ नका, हे ठरवलेलं आहे नक्की. तिथून अनेक वेळा प्रस्ताव येत आहेत, ICCला सांगितलं जात आहे भारत आमच्याशी का नाही येत, पण भारताने हे निश्चित ठरवलंय प्लान्ड कन्फर्मेशन की नाही खेळायचं पाकिस्तानचं. आता त्या रांगेत बांगलादेश पण आलं. AGM म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग, वार्षिक सभा, विल टेक प्लेस इन द टेरेस. दरवेळेला कुठे होती? आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये. पण आज काहीतरी गडबड झाली आहे, त्यामुळे आम्ही आधीच निश्चित केलंय गच्चीमध्ये सभा होती. ही निश्चिती ठासून सांगण्यासाठी विल वापरलं. Their marriage will not take place because of their parents' objection. आता हे नक्की झालेलं आहे. या दोघांनी बरेच खयाली पुलाव पकडलंय, आपण असं करायचं तसं करायचं, लग्नानंतर कुठे जायचं इथपर्यंत सगळं विचार करून दिला, पण मूळ लग्नात फिसकटलं. का? हे नकारार्थी जरी वाक्य असलं तरी बेताची निश्चिती निश्चितपणे रद्द झालेली आहे. इथे अनप्लॅन्ड असते, म्हणजे ठरवून केलेलं नसतं. इथे प्लॅन्ड. आई वडिलांनी सांगितलं तुम्ही हे करू नका, आम्ही तुझं लग्न दुसरीकडे ठरवलंय, तिकडे तू लग्न करायचं. म्हणून ही नकारात्मक जरी असलं तरी बेत नक्की झालेलं आहे. तुझं ह्या मुलाशी लग्न नाही, तू ज्याच्याबरोबर फिरतेस किंवा तुझं प्रेम आहे वगैरे म्हणतेस, ते प्रेमबिंब आम्हाला काही मान्य नाही, तू अमुक मुलाशी लग्न कर. पेरेंट्स ऑब्जेक्शन, आई वडिलांनी विरोध केल्यामुळे हे लग्न होणार नाही. आणि अचानक रद्द घडतं. अशा काहीतरी घटना घडतात ज्याच्यामुळे जे नक्की घडायचं होतं, लग्न काही कोणी ठीक आहे परवा लग्न करूया, त्याच्यासाठी खूप जमवाजमव जुळवाजुळव आयोजन असं करून एक निश्चित दिवस ठरवला जातो लग्नासाठी, साखरपुड्यासाठी, इतर शुभप्रसंगी पण. परंतु औचित काहीतरी घटना होते, घरातलं कोणाचा तरी मृत्यू होतो, इतर काहीतरी होतं, कोणाला तरी अपघात होतो, कधी कधी नवरीच लग्नाआधी पळून जाते किंवा नवरा गायब होतो, अशाही घटना होतात. आणि याला अचानक न ठरवता रद्द केलं जातं, तेव्हा सगळीकडे शॅल वापरलं जातं. द मॅच शॅल नॉट टेक प्लेस बिकॉज ऑफ वेदर. मॅच नक्की होणार होती, पण 3 दिवस पाऊस पडतोय आणि उद्याही पाऊस पडणारच आहे असं वातावरण, त्यामुळे मॅच रद्द केलेली आहे. 3 दिवसाच्या पावसामुळे आधीच मैदानावर पाणी उद्या आटणारच आहे. त्यातून वेधशाळेने सांगितलं उद्याही पाऊस पडणार आहे, म्हणून मॅच रद्द केली औचितपणे, अचानक रद्द केली आणि म्हणून तिकडे शॅल.
विल नॉट नाही. द वेडिंग शॅल नॉट टेक प्लेस, आणि या सगळ्या ठिकाणी टेक प्लेस, टेक प्लेस याचा अर्थ अमुक गोष्ट घडणे किंवा प्रत्यक्षात येणे. द वेडिंग शॅल नॉट टेक प्लेस, हे लग्न प्रत्यक्षात येणार नाहीये किंवा हे लग्न, हा समारंभ घडणार नाहीये, लग्न समारंभ. नॉट टेक प्लेस असा त्याचा अर्थ आहे. एजीएम शॅल नॉट बी कंडक्टेड, कंडक्ट म्हणजे आयोजन केले, आकारास आणणे. एजीएम शॅल नॉट बी कंडक्टेड बिकॉज ऑफ द डिमाइस ऑफ अवर सेक्रेटरी. हे सेक्रेटरी न लिहिता त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे, SCY म्हणजे सेक्रेटरी. इथे डिमाइस हा शब्द आहे म्हणजे अलंकारिक. हा सेक्रेटरी वाह्यात आहे, याच्या मांडणीत सगळे वाट बघतात, पण निदान औपचारिकता म्हणून आपला सेक्रेटरी गचकला हो असं कोणी म्हणत नाही. गेले वारले, निधन झाले, याच्याकरता इंग्लिशमध्ये शब्द आहे डिमाइस. साधा शब्द एक्सपायर्ड, डाईड, त्याच्याऐवजी हा शब्द वापरलाय डिमाइस. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे सगळं करत असताना जे नवीन नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळत आहेत, तुम्हाला समजावून सांगितले जात आहेत, नवीन नवीन वाक्प्रचार तुम्हाला सहजपणे कळत आहेत. टेक प्लेस म्हणजे हा, कंडक्ट हे वहीमध्ये उतरून घ्या. या फळ्यावर जे आता लिहिलेलं आहे ते पण लिहून घ्या. या 76व्या भागामध्ये साध्या भविष्यकाळाचे हे जे विशेष उपयोग आहेत, विशेष उपयोग याचे तपशील तुम्हाला मी जितक्या सोप्या पद्धतीने, जितक्या सुलभ पद्धतीने सांगता येतील ते सांगितलेले आहे. तुम्ही हे समजून घ्या, वही तिथून करा, उजळणी करा, इंग्रजी शिकला, पण पक्के मराठी राहा, इंग्रज होऊ नका. नमस्कार.